नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं एक महत्त्वाची जाहिरात अपकमिंग आहे आणि त्या जाहिरातीमध्ये ते महत्त्वाचं पद आहे ज्याला आपण सीडीपीओ म्हणतो, चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर. महिला व बाल विकास भरती किंवा महिला व बाल विकास विभागाकडनं येणारी ही जाहिरात आहे. गट ब चं पद आहे आणि हे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेमधून भरलं जाणार आहे. म्हणजेच यामध्ये पात्रतेमध्ये जे उमेदवार ऑलरेडी महिला व बाल विकास विभाग डिपार्टमेंट अंतर्गत कार्यरत आहे अधिकारी म्हणून, त्याच उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे. मग त्यामध्ये कोणकोणते अधिकारी ते पण मी तुम्हाला दाखवतो. दुसरं, यामध्ये अनुभवाची अट असेल तर किती असेल. तिसरं, यामध्ये अभ्यास पद्धती कशा असणार आहे, परीक्षा पद्धत कशी असणार ते पण थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला माहिती असेल सीडीपीओचं पद 2018 नंतर जाहिरात आलीच नाही आहे. 2022 पासून सीडीपीओचं गट अ आणि गट ब चं पद हे एमपीएससी मध्ये राज्यसेवेमध्ये वर्ग करण्यात आलं आहे. त्यानंतर मात्र ती जाहिरात आलेली नाही आहे आणि सर्वसामान्य पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हे पद राज्यसेवेच्या माध्यमातून येतं, पण अजूनपर्यंत जाहिरात आलेली नाही आहे. मात्र ही जी जाहिरात येणार आहे, ही जाहिरात येणार आहे हे विभागीय स्पर्धा परीक्षांसाठी, म्हणजे जे ऑलरेडी या विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहे त्यांच्यासाठी जाहिरात असणार. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये, फॅमिली ग्रुपमध्ये, रिलेटिव्ह ग्रुपमध्ये नक्की पाठवा. सो या व्हिडिओमध्ये सगळी माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेगवेगळे कोर्सेस देत असते. त्यातलीच आता ही लवकरच उपलब्ध होणारी बॅच आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित बॅच असणार आहे. सीडीपीओची बॅच असणार आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर. यामधला सिलेबस तुम्ही जर बघितला तर लॉचा सेकंड पेपर आहे आणि पेपर 1 मध्ये सुद्धा चौथा आणि पाचवा घटक हा लॉशी संबंधित आहे. बाकी जे जनरल घटक आहे मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान यामध्ये असणार आहे, पण बाकी अनकॉमन सिलेबस हा लॉवर जास्त आहे. टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे. आमची टीम पूर्ण याच्यावरती काम करत आहे. आणि लॉ कायद्याची सेपरेट बॅच, असे काही उमेदवार असू शकतात की जे ऑलरेडी त्यांचं मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान चांगलं झालं असेल तर त्यांच्यासाठी सेपरेट आपण कायद्याची बॅच पण घेत आहोत. कायद्याच्या बॅचमध्ये पेपर 1 मधला चौथा आणि पाचवा घटक आणि पेपर 2 संपूर्ण ह्या बॅचमध्ये असेल आणि पेपर 1 पेपर 2 दोन्ही मिळून सुद्धा अशी काय म्हणूयात एकत्रित अभ्यासक्रमावर सुद्धा बॅच तुम्हाला आम्ही लवकरच देणार आहोत. त्यासाठी काय करा, अकॅडमीचं ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे, डाउनलोड करून ठेवा. एवढ्या 2 दिवसात तुम्हाला मी त्याची डिटेल्स पण देतो. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, एमपीएससीचं न्यूज बुलेटिन तुम्ही जर बघितलं, बघा एमपीएससीचं ई न्यूज बुलेटिन आहे, 9 नंबरचा अंक आहे. हा पब्लिश झालाय 15/5/2025 ला, 15 मे 2025 ला पब्लिश झालाय. आता तुम्हाला मी अंकच दाखवतो. हा अंक आहे. या अंकामध्ये काय काय महत्वाचं बघा. हा 9वा अंक आहे आणि कधीचा आहे हा बघा, 9वा अंक आहे, अर्ज 9वा, अंक 9वा आणि हा अंक आहे 1 जानेवारी ते 31 मार्च 2025च्या दरम्यानचा आहे. आता मी हा तुम्हाला का दाखवतो तर यामध्ये ना काय काय टाकतात ते. तर पहिला महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगतो, यामध्ये राज्य शासनाच्या विभागाकडून प्राप्त मागणी पत्र हा एक महत्त्वाचा घटक आपल्यासाठी आहे की राज्य शासनाकडनं आतापर्यंत एमपीएससीला कोणकोणती मागणी पत्र गेलेली आहे, कधीपर्यंत, मार्च एंडपर्यंत. मग ती आपण बघूया कोणकोणती गेलेली आहे. तर पेज नंबर 8 वर मी तुम्हाला घेऊन जातो आणि त्यामध्ये तुम्हाला दिसेल की मागणी पत्र कोणकोणती आलेली आहे. बघा, यामध्ये 8 नंबरचं पेज, 30 नंबरचा हा घटक आहे, अनुक्रमांक आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे काय आहे इथे, तर राज्य शासनाच्या विभागाकडून प्राप्त मागणीपत्र, अनुक्रमांक, मागणीपत्र दिनांक महत्वाचा आहे, विभाग कोणता आहे, पदाचं नाव काय आहे आणि गट कोणता आहे, अ की ब आहे आणि पदसंख्या किती आहे. त्यानुसार जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत, बघा 30 नंबरचा पॉईंट, हा 30 नंबरचा पॉईंट तुमच्या समोर आहे. यामध्ये बघा 4 मार्च 2025ला, 4 मार्चला आत्ता एमपीएससीकडे मागणीपत्र गेलेलं आहे. कोणत्या विभागाचं आहे, महिला व बाल विकास विभागाचं मागणीपत्र गेलं आहे. त्या अंतर्गत जो ऑफिसर आहे, जे पद आहे ते कोणतं आहे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, ज्याला आपण काय म्हणतो सीडीपीओ, चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर, बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामीण मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा. आता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा म्हटलं तर इथे कोण फॉर्म भरू शकतं, तर ऑलरेडी या विभागातले असे उमेदवार जे कार्यरत आहे, सेवेत आहे किंवा अधिकारी या पदावर कार्यरत आहे तेच उमेदवार फॉर्म भरू शकतात. बाकी जनरल विद्यार्थी हा फॉर्म भरू शकत नाही.
हे वाक्य लक्षात घ्या. गट ब चं पद आहे आणि टोटल जागा आहे 258 पदांचं मागणी पत्र गेलेलं आहे. मग आता मूळ प्रश्नाकडे तुम्हाला घेऊन जातो की सर मग यासाठी आम्हाला सांगा की पात्रता काय काय असणार आहे. बघा हे पद आहे 258 पदांसाठी, गट ब चं पद आहे आणि यासाठी सॅलरी सुद्धा तुम्हाला खूप चांगली, जवळपास 55 ते 60 हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला असणार आहे. सो चांगली सॅलरी आहे. आता यावर जाऊया. तुम्हाला बघा, तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे एमपीएससीने ट्विटरवरती टाकलेलं होतं की आम्ही CDPO हे पद एमपीएससी राज्यसेवेअंतर्गत घेणार आहोत. गट अ आणि गट ब चं पद ट्विटरवर त्यांनी टाकलं होतं. इथे त्यांनी डिटेलमध्ये टाकलेलं आहे आणि 2022 नंतर हे पद एमपीएससीकडेच वर्ग झालेलं आहे राज्यसेवेच्या माध्यमातून. पूर्वी हे पदाची सेपरेट जनरल जाहिरात येत होती सगळ्या पदवीधर उमेदवारांसाठी, पण आता ही जाहिरात राज्यसेवेच्या अंतर्गत येणार आहे. ओके, आता यात बघितलं आपण तर ग्रुप ए आणि ग्रुप बी हे दोन्ही पदं राज्यसेवेमध्ये टाकलेली आहे. आता पात्रतेमध्ये काय तुमचा मेजर प्रश्न की शैक्षणिक पात्रता काय. बघा हे उमेदवार जे आहे ना त्यांना ते पदवीधर असावे लागतात, पदवीधर असावे लागतात. ही पहिला महत्वाचा मुद्दा आहे. वयोमर्यादा जी आहे ना, बघा आता CDPO या पदासाठी जनरल वयोमर्यादा ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 18 ते 38 आहे, कॅटेगरीला 43 आहे. पण ही विभागीय स्पर्धा परीक्षा आहे, डिपार्टमेंटल एक्झाम असल्या कारणाने यामध्ये वयोमर्यादा वाढीव असणार आहे. साधारणतः इथे अनुभव लक्षात घेतला तर ह्या पदासाठी टेंटेटिव्ह मी तुम्हाला सांगतोय, अजून असं डिटेलमध्ये जाहिरात नाहीये, 7 वर्षाचा अनुभव लागेल तुम्हाला. बघा 7 वर्षाचा अनुभव इथे अपेक्षित आहे, 7 इयरचा अनुभव अपेक्षित आहे. 7 वर्षाचा अनुभव लक्षात घेतला तर तुम्हाला ओपनसाठी वयोमर्यादा अंदाजे आहे 38 मधून 7 पर्यंत, म्हणजे जवळपास तुम्हाला 45 वर्षापर्यंत ओपनचा विद्यार्थी आणि 50 वर्षापर्यंत कॅटेगरीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे. आता मी तुम्हाला हा अंदाज देतोय, प्रत्यक्षात जाहिरात आल्यावर डिटेलमध्ये सांगतोच तुम्हाला. पण जे विद्यार्थी यामध्ये जे अधिकारी वर्ग आहे यामध्ये अभ्यास करू इच्छितात आणि CDPOचं पद घेऊ इच्छितात त्यांनी मात्र तयारी लागा. जनरल विद्यार्थी पदवीधर फॉर्म भरू शकत नाही, हे मी परत वारंवार सांगत आलेलो आहे. आता यामध्ये कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतो तर महिला बालविकास विभागामध्ये जे वेगवेगळे संवर्ग आहे, जे पदावर कार्यरत आहे असे उमेदवार फॉर्म भरू शकतात. मग कोणते उमेदवार आहे त्यातलं पहिलं पद आहे जिल्हा परिवीक्षा अधिकारी, अधीक्षक, शासकीय संस्था निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था कनिष्ठ, मुख्य अधिकारी, प्रभारी अधिकारी, कार्यकारी सचिव गट क. हे उमेदवार हा उमेदवार फॉर्म भरू शकतो किंवा हा अधिकारी फॉर्म भरू शकतो गट क चा. दुसरा परिवीक्षा अधिकारी, उपाधीक्षक, सहाय्यक निरीक्षक, प्रमाणित शाळा गट क हा उमेदवार फॉर्म भरू शकतो. तिसरा कार्यालयीन अधीक्षक गट क, मुख्य सेविका गट क, समुपदेशक गट ब अराजपत्रित, संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित, विधी सल्लागार गट ब अराजपत्रित हे उमेदवार आहे. महिला व बालविकास विभागातले संवर्ग आहे 7 संवर्ग, हे फॉर्म भरू शकतात. अजून कोण भरू शकता तर वेगळा संवर्ग आहे ग्राम विकास विभागातील संवर्ग आहे. टोटल हे 8 उमेदवार फॉर्म भरू शकतात, ज्यामधला पहिला आहे जिल्हा तांत्रिक सेवा गट क विस्तार अधिकारी कृषी, हे उमेदवार फॉर्म भरू शकता. लक्षात घ्या, जिल्हा तांत्रिक सेवा गट क सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, जिल्हा तांत्रिक सेवा गट क विस्तार अधिकारी शिक्षण, सहाय्यक प्रशासन अधिकारी लिपिक संवर्ग जिल्हा सेवा गट क, जिल्हा सेवा गट क विस्तार अधिकारी सांख्यिकी हे फॉर्म भरू शकतात. विस्तार अधिकारी पंचायत हे सुद्धा फॉर्म भरू शकतात. समाज कल्याण मध्ये परिवीक्षिका तसेच व्यपगत होणारा सहाय्यक हा सुद्धा वर्ग इथे फॉर्म भरू शकतो. बालविकास प्रकल्प अधिकारी संवर्ग बघा व्यपगत झालेला. जिल्हा तांत्रिक सेवा मधला आरोग्य पर्यवेक्षक विस्तार हा सुद्धा फॉर्म भरू शकतो. म्हणजे इथून बघितलं तर ग्रामविकास विभागातले 8 संवर्ग आहे आणि महिला व बालविकास विभागातले 7 संवर्ग, 15 प्रकारचे उमेदवार इथे फॉर्म भरू शकतात. जनरल कॅटेगरीला म्हणजे त्याला म्हणून आपण पदवीधर, कोणताही पदवीधर विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही. पदवीधर तर लागतोच, पण हे त्यांच्याकडे पद असावं लागेल तरच ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. आता तुमच्या मनात भरपूर सारे प्रश्न मला माहिती आहे, त्यासाठी पुढचे व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी काय करा, चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. पुढचे व्हिडिओ कसे असणार आहे, पुढचे व्हिडिओ बघा परीक्षा पद्धत कशी आहे, सविस्तर अभ्यासक्रम काय आहे, कागदपत्रे कोणती लागणार आहे, पात्रता निकष काय, निवड पद्धत कशी होते, बुक लिस्ट काय, अभ्यास पद्धत कशी असावी, याचे डिटेल व्हिडिओ मी पुढे घेणार आहे पूर्ण अनालिसिस करून. तुम्हाला अजून काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. त्याचं उत्तर एकतर तिथेच दिलं जाईल किंवा त्यावरती सेपरेट व्हिडिओ आमची टीम नक्कीच घेऊन येईल. सो चॅनल सबस्क्राईब तर करा, पण येणारे बॅच पण तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. तुम्हाला पेपर 1 पेपर 2 असे 2 पेपर असणार आहे या पदासाठी, CDPO पदासाठी. त्याच्यावर आधारित पूर्ण बॅच आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. टेस्ट सिरीज पण तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि सेपरेट कायद्याची बॅच सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहे, ज्यामध्ये पेपर 2 पूर्ण कायद्याचा असेल आणि पेपर 1 मधला 4था आणि 5वा घटक सुद्धा ऍड केलेला असणार आहे. सो त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ॲप डाउनलोड करून लगेच रेडी राहा, तयारीत राहा. त्याची उद्या परवा मी डिटेल तुम्हाला मी देतो. आणि काही अडचण असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे 8888 9916, या नंबरवरती कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.